मित्र हो, गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर अखेर पूर्णत्वाला आलं आणि उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले असल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. हा सगळा खेळ 600 कोटींचा होता आणि त्याची जबाबदारी एका ठेकेदाराकडे दिली गेली होती असा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे. गुवाहाटीच्या वेळेला सुद्धा 50 खोकी चर्चेत आलेली होती. 4 वर्षापूर्वी झालेलं शिवसेनेचं फुटीचं प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडून आहे. तोच आता त्याच शिवसेनेमध्ये ही दुसरी फूट झालेली आहे. हे प्रकरण ही आता न्यायालयामध्ये जाणार आणि माहित नाही आणखी किती वर्ष त्याचा मुक्काम सुप्रीम कोर्टामध्येच असणार आहे. पहिल्या प्रकरणाचा निकाल आला असता तर दुसरी फोडाफोडी झाली नसती कदाचित, असं संजय राऊत यांनी हे म्हटलेलं आहे. आता या दुसऱ्या प्रकरणाचंही कोर्टात नक्की काय होणार? भाजपाचे खासदार झालेले सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम तर म्हणतात शिवसेनेनं आता यावेळेला पक्षाच्या बैठकीसाठी काढलेला व्हीप अपात्रतेच्या कारवाईसाठी अजिबात महत्वाचा नाही. पण ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी कायद्यात नेमकं काय सांगितलं आहे हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. 2/3 खासदार बाहेर पडले तर त्यांची खासदारकी वाचते, पण मूळ राजकीय पक्षाने मर्ज व्हायचा निर्णय घेतला तर त्याला त्या पक्षाच्या 2/3 आमदार आणि खासदारांनी मान्यता द्यायला हवी. या प्रकरणात उद्धव ठाकरे काहीही बोललेले नाहीत. 6 लोक बाहेर चाललेले आहेत. आता सुप्रीम कोर्टानं ठरवायला हवं. शिवसेना फुटीच्या पहिल्या प्रकरणाबाबत उल्हास बापट यांनी अनेक वेळा कायदा समजावून सांगितलेला आहे. कायदेशीर दृष्ट्या उद्धव ठाकरे यांचीच बाजू मजबूत आहे. फुटलेल्या खासदारांना भाजपात विलीन व्हावं लागेल आणि शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील. सुप्रीम कोर्टाचा निकाल असाच येईल असं ते वारंवार सांगत राहिले. सुप्रीम कोर्टातला हा निकाल मात्र येत नाही आणि तेवढ्यात पक्षफुटीची ही दुसरी घटना. प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल हे तर म्हणतात निवडणुका कशासाठी? जर एखाद्या पक्षाच्या चिन्हामुळे तुम्ही संसदेत निवडून गेलेला असाल तर मग तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाखाली त्या पक्षात कसं काय जाऊ शकता? तुम्ही त्या चिन्हावर निवडून आलेला नव्हता. घटनात्मक कायद्याचं कोणतंही तत्व याला परवानगी देऊ शकत नाही. अनैतिक, बेकायदेशीर, असंवैधानिक. आता निर्णय न्यायालयाचा. बघा, शेवटी अशी प्रकरण ही तर न्यायालयामध्ये अंतिम निर्णयाला यावीच लागतात आणि न्यायालयात प्रत्यक्षात काय होतं हे तर आपण गेली 4 वर्ष पाहतो आहोत. देशभरामध्ये राजकारणाचा जो घाणेरडा खेळ सुरू झालेला आहे ना, त्या खेळानं लोकशाहीचा खोळखोळा करून टाकलेला आहे. घटनातज्ञ उल्हास बापट हे म्हणतात भीती दाखवायची, विकत घ्यायचं, मंत्रिपद द्यायचं, या सगळ्या प्रलोभनामुळं पक्षांतर होत आहेत. याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देणं आवश्यक आहे, मात्र कोर्ट निर्णय देत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की भारताच्या लोकशाहीचं जे पतन चालू आहे याला सर्वात जास्त जबाबदार राजकारणी लोक तर आहेतच, पण सर्वोच्च न्यायालय सुद्धा आहे ज्याच्यावर आपण विश्वास टाकलेला आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खोळखोळा होण्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? जरूर सांगा मित्रांनो. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब कराल ही अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.